डॉक्टर प्रीतम मुंडे ह्या भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लहान कन्या आहेत. जेव्हा कार अपघातात महाराष्ट्राचे लाडके नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले तेव्हा महाराष्ट्रातील एक प्रामाणिक नेता हरवला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजाताई, प्रीतमताई आणि यशस्वी खचल्या नाहीत, तर मोठ्या हिमतीनं त्या दुःखाला सामोऱ्या गेल्या. गोपीनाथ मुंडे यांची मोठी मुलगी पंकजाताई मुंडे विधानसभा निवडणूक लढवून आमदार झाल्या आणि त्या भाजप सरकारमध्ये एक महत्त्वाच्या मंत्री आहेत. आणि लहान मुलगी लोकसभा निवडणूक लढवून खासदार बनल्या. तर आज आपण खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. प्रीतमताई मुंडे यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1988 मध्ये एका राजकीय घराण्यात झाला. घरात राजकीय वातावरण असून सुद्धा त्यांनी उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले. 2005 मध्ये त्यांनी डॉक्टर BY पाटील मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 2010 मध्ये डॉक्टर DY पाटील युनिव्हर्सिटीमधून MBAची पदवी प्राप्त केली. डॉक्टर प्रीतमताई यांच्या परिवारात उच्च शिक्षित महिला आहेत. पेशानं त्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. परंतु त्यांना कुठं माहीत होतं की पुढे जाऊन आपण राजकारणात प्रवेश करणार आहोत. तसंही राजकारणात उच्च शिक्षणाची खूप गरज आहे. 2009 मध्ये प्रीतमताई यांचं लग्न गौरव खाडे यांच्यासोबत झालं. गौरव खाडे हे नाशिकचे रहिवासी असून त्यांचं शिक्षण अमेरिकेत पूर्ण झालं आहे. त्यांचे वडील डॉक्टर राजेंद्र खाडे हे एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. प्रीतमताई आणि डॉक्टर गौरव खाडे यांच्या लग्नात तब्बल 40,000 लोकांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये मोठमोठाले राजकारणी आणि कलाकार देखील उपस्थित होते. आता त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. 2028 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतमताई यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि त्यांनी अशोक पाटील यांचा 7 लाख मतांनी पराभव केला. सर्वात जास्त मतानं निवडून येणाऱ्या उमेदवारांपैकी त्या एक होत्या. वडील गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर जनतेनं त्यांना निवडून दिले आणि आता 2014च्या लोकसभा निवडणुकीत देखील प्रीतमताई मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभव केला आहे. प्रीतमताई मुंडे यांच्या भावी आयुष्यासाठी VIP मराठीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.